नमस्कार, मी शेखर सिंग, महानगरपालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे मार्फत बीट डेंगू कॅम्पेन, बीटचा अर्थ बी रिस्पॉन्सिबल, एज्युकेट आवरसेल्फ, अलर्ट पीसीएमसी, थ्रो अवे स्टॅग्नंट वॉटर. तुम्हाला सर्वांना माहितच आहे, आता हे जे आपल्या पावसाचा वेळ जे असतो साधारण जून जुलै ते आपला ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा, आपल्याला वेगवेगळे जे डासातून होणारे जे आपले आजार आहे, ज्याच्यामध्ये डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया एटसेट्रा, त्याचा आपल्याला प्रादुर्भाव नेहमी असतो. पुणे एरिया आपला आता या डिझीजसाठी एक प्रकारे एंडेमिक एरिया आहे. याचा सर्वात मोठा जे कारण असतो तो आपला स्वच्छ आणि साचलेला जे आपलं पाणी आहे, त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती, त्यांचं लार्वल सायकल, आणि त्याला आपल्याला एक आळा बसवण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे त्या लार्वल सायकलला आपल्याला थांबवणे, लार्वल सायकलला आपल्याला स्टॉप करणे. तर त्याच्यामध्ये म्हणून पीसीएमसीने डेंग्यू मुक्त पीसीएमसी करण्यासाठी बीट डेंग्यू कॅम्पेन आपण सुरुवात केलाय. जसं मी सुरुवातीला सांगितलं, बीट म्हणजे बी मध्ये बी रिस्पॉन्सिबल. तुम्हाला सर्वांना आम्ही पण रिस्पॉन्सिबल, त्याच्यामध्ये रिस्पॉन्सिबिलिटी घेतोय सरकारी विभाग म्हणून, पण सर्व आपले पिंपरी चिंचवडकर नागरिक जे आहे तुमच्या मार्फत सुद्धा तुम्ही तुमचे स्तरावर रिस्पॉन्सिबिलिटी घेणं गरजेचं राहणार आहे, आम्हाला सहकार्य करणं गरजेचं राहणार आहे. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे एज्युकेट आवरसेल्फ. एज्युकेटमध्ये तुम्हाला माहिती असलं पाहिजे की संपूर्ण आपलं होण्याचं कारण काय, म्हणजे डासांची जे उत्पत्ती आहे, जसं मी सांगितलं साचलेलं पाणी, आणि साचलेलं पाणी म्हणजे कुठे, घरातील तुमची फुलदाण्या, कूलर, काही पडलेले तुमचे टायर, काही पडलेला भंगारचं काही वस्तू, त्याच्यामध्ये जे आपले तुमचे बाल्कनीमध्ये, तुमचे कॉरिडोरमध्ये जे काही आपला भंगार असतो, निरुपयोगी वस्तू असतो, त्याच्यामध्ये साचलेलं जे पाणी आहे त्याच्यामध्ये डासांची उत्पत्ती होतात. आणि याच्या व्यतिरिक्त एकदा तुम्हाला तुमच्या घरामध्ये कोणाला ताप आला, ज्वर आला, तर त्याच्यासाठी काय करायचं, त्याच्यासाठी रिस्पॉन्स करण्यामध्ये सर्वात आधी तुमचे नजीकचे डॉक्टरला अप्रोच व्हा. आमचे जे यूपीएचसी आहे, सेकंडरी हॉस्पिटल आहे, वायसीएम हॉस्पिटल, त्या ठिकाणी अप्रोच व्हा आणि व्यवस्थित ट्रीटमेंट याचा घ्या. कृपया करून डेंग्यू असेल, मलेरिया असेल, त्याला कॅज्युअली घेऊ नका. दुसरा मुद्दा बीट डेंग्यू मधला ए म्हणजे अलर्ट पीसीएमसी. आजूबाजू तुमच्याकडे एखादा डेंग्यूचा असा रुग्ण आढळला तर कृपया करून आम्हाला अलर्ट करा, जेणेकरून तिकडे येऊन आम्ही हाऊस सर्वे, कंटेनर सर्वे करून आमच्या तर्फे तुमच्या आजूबाजू राहणारे सर्व लोकांचा सुद्धा आमच्या मार्फत सर्वे होणार आहे. आणि बीट मधला टी म्हणजे थ्रो अवे स्टॅग्नंट वॉटर. आणि याच्यामध्ये तुमच्या सर्वांच्याकडून आम्हाला अपेक्षा अशी आहे, तुमच्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा अशी आहे की आठवड्यातून एक दिवस एक तास डेंग्यू मुक्त पीसीएमसी चे संपूर्ण मोहीमला कृपया करून आम्हाला साथ द्या. प्रत्येक संडेला सकाळी 9 ते 10 सर्व पिंपरी चिंचवड आपले जे शहरवासी आहे, तुम्हाला सर्वांना माझी विनंती राहील, सर्वांना माझं आवाहन राहील की एकत्रित येऊन आपण सर्वच एक तास आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता करू, आपले घराची स्वच्छता करू, तुमचे अंगणची, बाल्कनीची, कॉरिडोरची स्वच्छता करू. याचे आधी मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे आम्ही आमच्या सर्व ऑफिसेसच्या, त्याच्यामध्ये शाळा असतील, प्रायव्हेट गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतील, प्रायव्हेट गव्हर्नमेंट, आमचे झोनल ऑफिस असतील, आमचे टॅक्स ऑफिस असतील, आमचे स्वतःचे ऑफिस असतील, त्या संदर्भातला आपण संपूर्ण कॅम्पेन घेतोय. मंडेला आपण हॉस्पिटल्स घेतोय, ट्यूजडेला काही आपण शाळा घेतोय, वेडनेसडे, थर्सडेला आपण ऑफिसेस घेतोय. तर असा मंडे टू सॅटर्डे आम्ही आमची रिस्पॉन्सिबिलिटी पाळतोय. संडेला मात्र तुमचे सर्वांचे मार्फत मला आणि पीसीएमसीला पूर्ण आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तर प्रत्येक संडे एक तास, आठवड्यातून एक दिवस म्हणजे संडेला एक तास डेंग्यू मुक्त पीसीएमसीच्या हे जे बीट डेंग्यू कॅम्पेन आहे त्याच्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवा. सकाळी 9 ते 10 एक कलेक्टिव्हली पीसीएमसी फॅमिली म्हणून आपण कॅम्पेन घेऊया, ज्याच्यामध्ये आजूबाजू तुमचे घराचे राहणारे जे काही आपलं पाणी ज्या ज्या ठिकाणी साचू शकतोय त्या सर्व कंटेनर्स, त्या सर्व टायर, सर्व कूलर त्यांना आपण रिकामा करूया. आणि जर पाणी साचलेलं नसेल तर डेंग्यूची लार्वल सायकलला आपण आळा बसून घेऊ शकतोय, मॉस्किटोची लार्वल सायकलला, आणि डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया याला कुठेतरी आपण कंट्रोल करू शकतोय. धन्यवाद.